रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्यासाठी एका अनामिक लेखकाची छोटीशी कथा मी घेऊन आलो आहे. अनोळखी डिलिव्हरी बॉय हे शीर्षक मीच या कथेला दिलं आहे, कारण ही पोस्ट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा त्याला शीर्षक नव्हतं. ऐकूया, अनोळखी डिलिव्हरी बॉय. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. अनोळखी डिलिव्हरी बॉय. रात्रीचे 12 वाजून गेले होते. पावसाची रिपरिप सुरू होती. सोहम, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय, पूर्णपणे भिजला होता. आजची त्याची ही शेवटची ऑर्डर होती. पत्ता शोधताना त्याची खूप चिडचिड होत होती. एक जुनाट सोसायटी जिचा लिफ्टचा दरवाजाही नीट उघडत नव्हता. 4थ्या मजल्यावरच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यातल्या फ्लॅटची बेल त्यानं वाजवली. दार उघडायला खूप वेळ लागला. आतून कर्र असा आवाज आला आणि एक 75-80 वर्षांचे आजोबा काठी टेकत बाहेर आले. अंगावर एक जुना सुती सदरा आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. ऑर्डर घ्या आजोबा, खूप उशीर झाला आहे मला. सोहमनं थोडं वैतागूनच पार्सल पुढं केलं. त्या आजोबांनी थरथरत्या हातानं पार्सल घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब कळा होती. ते सोहमकडं बघून विनवणीच्या सुरात म्हणाले, बाळा, एक 10 मिनिटं थांबशील का? सोहमचा संयम सुटत होता. अहो आजोबा, रात्रीचे 12 वाजलेत, मला घरी जायचं आहे. माझे आईबाबा वाट बघत असतील. पेमेंट ऑनलाईन झालं आहे ना, मग काय काम आहे? आजोबांचे डोळे पाणावले. त्यांनी दरवाजा पूर्ण उघडला. आतल्या हॉलमध्ये भयान शांतता होती. फक्त एका कोपऱ्यात एक छोटा टेबल लॅम्प सुरू होता आणि त्याच्या खाली एका बाईचा हार घातलेला फोटो होता. आज माझ्या बायकोचा सुमतीचा वाढदिवस आहे. आजोबा भिंतीवरचे त्या फोटोकडं बघत म्हणाले, ती असताना आम्ही दरवर्षी रात्री 12 वाजता केक कापायचो. आज ती नाही आहे. आणि माझा मुलगा. त्यांचा आवाज दाटून आला. सोहमनं विचारलं, मुलगा? तो कुठे आहे? आजोबाने खिशातून एक महागडा आयफोन काढला. तो अमेरिकेत असतो. मोठी कंपनी आहे त्याची. त्यानं सकाळीच मला फोन करून सांगितलं, बाबा, तुमच्या अकाउंटला 50,000 ट्रान्स्फर केलेत. आईच्या आवडीचं काहीतरी ऑर्डर करा आणि सेलिब्रेट करा. मला मीटिंगमुळे जमणार नाही कॉल करायला. हे सांगताना आजोबांच्या सुरकुतलेल्या गालावरून एक अश्रू उघळला. बाळा, पैसे खूप आहेत रे, पण हा केक कापताना हॅपी बर्थडे म्हणायला घरात कोणीच नाही. भिंतींना ओरडून सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. सोहमच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा मघाशी आलेला राग कुठल्या कुठं पळून गेला. त्याला स्वतःच्या बाबांची आठवण झाली, ज्यांचा फोन तो बिझी आहे असं सांगून मघाशी कट करत होता. सोहम शांतपणे आत गेला. त्यानंच तो केकचा बॉक्स उघडला. तो केक नव्हता, तर एक छोटीशी पेस्ट्री होती. आजोबांनी थरथरत्या हातानं सुरी पकडली. सोहमनं त्यांच्या हातावर हात ठेवला. कापा आजोबा, मी आहे ना. त्या भयान शांततेत एका अनोळखी डिलिव्हरी बॉयनं टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे गाणं म्हटलं. आजोबांनी केकचा तुकडा फोटोला लावला आणि दुसरा तुकडा सोहमला भरवला. त्या म्हाताऱ्या माणसानं सोहमला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत इतकं दुःख आणि एकाकी पण होतं की सोहमला हुंदका आवरला नाही. सोहम निघताना आजोबांनी त्याला 100 रुपयांची टीप देऊ केली. सोहमनं नम्रपणे नकार दिला. तेव्हा आजोबा दारात उभे राहून पाणावलेल्या डोळ्यांनी ते वाक्य बोलले, ज्या वाक्यामुळं सोहमच्या आत्म्याला हलवून टाकलं. पोरा,
पुढच्या वेळी येताना 2 पोळ्या कमी आणल्यास तरी चालतील. पण थोडा वेळ जास्त घेऊन ये रे, कारण भूक पोटाला लागते, पण घर पण मनाला लागतं आणि ते विकत मिळत नाही. सोहम जिन्यावरून खाली उतरला तेव्हा पाऊस थांबला होता, पण त्याचे डोळे वाहत होते. त्यानं बाईक बाजूला लावली आणि पहिला फोन आपल्या बाबांना लावला. हॅलो बाबा, झोपलात का? नाही, काही नाही, फक्त तुमचा आवाज ऐकायचा होता. कधी कधी पोट भरणाऱ्या ऑर्डरपेक्षा मन भरणाऱ्या 2 शब्दांची किंमत करोडोच असते. अनोळखी डिलिव्हरी बॉय ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक अनामिक, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय अनामिक लेखकाला मी समर्पित करतो. ते आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186. ही पोस्ट मला सुधीर गोंधळी, तुंग, सांगली यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली.